माझ्याकडे दूध खूप कमी शिल्लक होतं, त्याच्यामुळे मी खाली गेले आणि छान असं दूध घेऊन आले पटकन. त्यानंतर ते तापवायला ठेवलं आणि साईडला चहा पण बनवायला ठेवला होता. हे सुद्धा निघाले होते, येतच असतील, त्यामुळे म्हणलं हे येईपर्यंत चहा पण बनवून होईल. आणि माझा चहा पूर्ण होत आला होता आणि ते येता येता त्यांनी आणलं होतं समोसा आणि वडापाव. आणि खरं तर मला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे मी खूप खुश झाले. म्हणलं तुम्ही बरं झालं आणलं. आणि म्हणलं चहा आता बंद करूयात आणि नाश्ता झाल्यानंतर मगच चहा पिऊयात, कारण की नाश्ता झाल्यानंतरच चहा प्यायला खरं तर खूप मजा येते. मग नाश्ता वगैरे आमचा झाला, चहा पिला, मग मी स्वयंपाकाला लागले. आणि स्वयंपाकाला मी आज काय बनवलं होतं, तर मी आज छान असं धपाटे बनवले होते. बरेच दिवस झाले मी खाल्ले नव्हते आणि खरं तर मलाच खायची खूप इच्छा होती, त्याच्यामुळे माझ्याकडं पीठ पण होतं. मग पटकन स्वयंपाकाला लागले होते, कारण की आज आहेत ना बरेच कपडे सुद्धा धुवायचे होते मला, कारण की ॲक्च्युली आम्ही दोघंच असतो, त्याच्यामुळे आमचे कपडे पण जास्त नसतात. मी 2-3 दिवसाला एकदाच अशी मशीन लावते, कारण की खूप कमी कपडे असल्यावर विनाकारण मशीन चालवायला पण नको वाटतं. मग छान असे माझे सगळे धपाटे बनवून झाले आणि साईडला उसळ शिजायला कुकरमध्येच लावली होती. म्हणलं की माझे धपाटे झाले की पटकन भाजी बनवता येईल. आणि ॲक्च्युली माझ्या नवऱ्याला धपाटे हे दह्याबरोबर खायला खूप आवडतात. मग ते म्हणाले की मी दही घेऊन येतो, तू उसळ बनव तुझ्यासाठी, आणि मला उसळ बरोबर खायला आवडतात. त्यामुळे माझे धपाटे आणि भाजी इथे तयार झाली होती. आणि एवढा जास्त पसारा झाला होता, मग सगळी भांडी एकदाच धुवून टाकली. आणि खूप छान वाटतं सॅटिस्फाईंग जेव्हा आपला सगळा पसारा फायनली आवरतो आणि आपण भांडी वगैरे धुतो. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.